एक सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आवाजांचे जादूगर या ठिकाणी प्रबोधनकार श्री सचिन मंगनळे या सरांचं जाहीर व्याख्यान होणार आहे। अतिशय गोड आवाज, आपण ऐकतच राहावं असा आवाज आहे आणि ते आपल्या गावामध्ये आगमन झालेले आहे। म्हणून या ठिकाणी छातल्या जरी आमच्या नसा, छातल्या जरी आमच्या नसा, भगवन उधळण होईल भगव्या रक्ताची। छातल्या जरी आमच्या नसा, उधळण होईल भगव्या रक्ताची। फाटली जरी आमची छाती, मूर्ती दिसेल फक्त जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांची। मूर्ती दिसेल फक्त जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांची। बसवेश्वर मातेची माया, पित्याची छाया, भक्ती सागर, शक्तीचा सागर, कायकाची कीर्ती, कारुण्याची मूर्ती आणि कैलासाचे प्रवेशद्वार। आजही स्त्री हक्काला मारणारी, जाती भेदाला स्फुरणारी आणि जाती विषमतेला मानणारी अशी विषमता नष्ट व्हावी म्हणून आणि आदर्श समतेच्या क्रांतीसाठी ज्या महामानवांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि या सगळ्या दीनदलित दुबळ्या समाजाला एकत्रित करण्याचं काम ज्या महामानवांनी केले आहे, त्या महामानवाचं नाव आहे जगज्योती क्रांती सूर्य महामानव समता नायक जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज। त्याच महाराजांच्या, त्याच भगवान जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या निमित्तानं आज आपण सगळे बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात। समतेच्या आदर्श क्रांतीसाठी ज्या महामानवांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, अशा जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या विचाराला, आचाराला आपल्या सर्वांच्या टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी आपण या महाराजांचं आपण स्वागत करूया। महात्मा बसवेश्वर महाराजांना ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी आली, त्या त्या वेळेस एका महामानवाचा या ठिकाणी जन्म झालेला आहे। यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भवति भारताभ्युत्थान धर्मस्य तदात्मान सृजाम्यहम्। जुना काळ हराम होता, माणूस माणसाचा गुलाम होता। त्यावेळेस एका क्रांती सूर्याचा, एका महामानवाचा, एका युग पुरुषाचा, एका विश्वनायकाचा, जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजाचा त्या ठिकाणी जन्म झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय। धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला। जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या विचाराची गरज आहे, विचाराची गरज आहे या भारत देशाच्या भूमीला, या महाराष्ट्राच्या मातीला, या मुखेडच्या मातीला। आणि देशामध्ये फक्त 4च महात्मा होऊन गेले। महात्मा आहेत तथागत गौतम बुद्ध, दुसरे महात्मा आहेत जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, आणि तिसरे महात्मा आहेत महात्मा फुले, आणि चौथे महात्मा आहेत महात्मा गांधी। अशा प्रकारे महात्मा ही पदवी फक्त 4च व्यक्तीला त्या ठिकाणी मिळालेली आहे। आणि गुरु हा संतकुळीचा राजा, गुरु हा प्राणसखा माझा, देवादिकापासून नाही तुझा, आणि प्राणप्रिय माझा, असे गुरुवर्य या कार्यक्रमाचे विरूपाक्ष शिवाचार्य महाराज, त्याची अहिंसेची शिकवण ज्या महामानवांनी दिलेली आहे त्या महामानवाचं नाव आहे जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज। सामाजिक परिवर्तनाचा, सामाजिक परिवर्तनाचा देई नवा विचार, देई नवा विचार, सामाजिक
सामाजिक परिवर्तनाचा देनवा विचार क्रांती सूर्य समता नायक महात्मा बसवेश्वर क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर 12व्या शतकात होता वर्णभेद भारतात होता विषमतेचा ताप रूढी परंपरेचा चाप होता विषमतेचा ताप रूढी परंपरेचा चाप बसवांना पुढं होऊन करी सामाजिक संकर बसवांना पुढं होऊन करी सामाजिक संकर सत्याचा शोध समतेचा बोध हाती हेच कर्म मनी हाच धर्म मजबूत करतील आपले बाहू चला उठा काम जवळगेकरांनो आपण या बसव क्रांतीत सामील हो या समता क्रांतीत सामील हो या समता क्रांतीत सामील हो या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो क्रांती सूर्य युगा पुरुष जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की हर हर राष्ट्रसंत सद्गुरु श्रीलिंग शिवाचार्य महाराज की डॉक्टर विरुबक्ष शिवाचार्य महाराज की महाप्रसाद सर्वांनी महाप्रसाद घ्यावा. धन्यवाद.